आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. शिर्डीमध्ये थोडा एक खून झाला, त्याच्यानंतर पूर्ण वातावरण जे आहे ढवळून निघतं. काय नेमकं निर्णय होत आहे गोरगरिबांच्या बाजूने शिर्डीमध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना होती. नियमाप्रमाणे आणि माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे जे आरोपी आहे त्यांना आम्ही अतिक्रमणाची नोटीस आज सकाळी दिलेली आहे. एक आठवड्यामध्ये जे ते घर आहे जे अतिक्रमणामध्ये ते राहत आहेत त्यांनी ते मोकळं करणं अपेक्षित आहे. एक आठवड्यानंतर JCB घेऊन ते घर पाडलं जाईल हे मी शिर्डीच्या जनतेला सांगू इच्छितो. या मतदारसंघामध्ये सगळ्यांनी व्यवसाय करायचा असेल तर शांततेत आणि नियमात करावा लागेल. ती घटना घडल्यापासून शिर्डी ग्रामस्थांच्या आग्रहाखातीर सगळ्या प्रकारचा व्यवसाय हा बंद करण्यात आलेला आहे. आज सगळ्या नगरसेवकांची मीटिंग झालेली आहे. शिर्डी ग्रामस्थांमध्ये आमच्या संघटनेचे जे सगळे प्रमुख लोक आहेत, दुर्दैवाने ते आज येऊ शकले नाहीत, किंवा त्यांना निरोप नाही मिळाला. 2 दिवसानंतर सगळे ग्रामस्थ एकत्रित बसून माझं नेहमी म्हणणं आहे की एका गुन्हेगाराची शिक्षा दुसऱ्याला देता कामा नये. एक नियमावली आता नव्याने आपण बनवणार आहोत. त्या नियमामध्ये त्या निकषामध्ये जे लोक बसतील त्यांनाच एक ठराविक स्पेसिफिक लोकेशनला व्यवसाय करायची परवानगी आपण द्यायचा निर्णय घेणार आहोत. नियमावली काय असेल हे ग्रामस्थांनी ठरवायचं आहे. कोणत्या प्रकारचं साहित्य विकू शकतात याच्यावर पण निर्बंध घालण्यात येणार आहेत. साहित्य काय विकलं जाऊ शकतं हे आम्ही ठरवणार. कोणत्या लोकेशनला विकलं जाणार हे पण नगरपंचायत ठरवणार. कोण विकू शकतं हे पण नगरपंचायत ठरवणार. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की यापुढे मंदिराच्या चारही बाजूच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारे कोणालाही कुठलीही गोष्ट विकायला परवानगी दिली जाणार नाही. हॉकर झोन हे एस्टॅब्लिश केले जातील आणि हॉकर झोन एस्टॅब्लिश करून तिथंच त्या भागाव्यतिरिक्त कुणीही कुठेही व्यवसाय करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. मात्र नियमावली ठरवायचा अधिकार हा सगळ्या ग्रामस्थांचा आहे. ते बसून ठरवतील आणि मग त्यांची नियमावली ठरल्यानंतर ती प्रक्रिया पुढे जाईल. नामदार साहेबांच्या तुमच्या आदेशानंतर जे काही फुल दुकानं आहेत तिथं अशा प्रकारचा लुटीचा प्रकार जो होतो किंवा भाविकांना लुटलं जातं, हे दुकानं सील होताना पाहायला मिळत आहे. पण हे थांबत नाही, हे चालूच आहे सारखं. एक गोष्ट लक्षात घ्या की आता प्रशासन म्हणून जेवढं आम्ही करू शकलो, पालकमंत्री म्हणून, आमदार म्हणून आणि नगरपंचायत म्हणून, आमच्या मानवीय दृष्टिकोनाच्या आता ज्या मर्यादा आहेत त्या संपल्या नाही. जोपर्यंत संस्थांवर आता विश्वस्त मंडळी येत नाही आणि विश्वस्त मंडळ येऊन संस्थानच गोष्टींवर निर्बंध घालत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबवणं आता शक्य नाही. कारण की संस्थान जर हे ठरवू शकतं की मंदिरामध्ये प्रत्येक गेटमधून कोणत्या प्रकारची गोष्ट आतमध्ये यायला परवानगी आहे, कोणत्या टाईपची शॉल आहे, तर संस्थांनी हा निर्णय घेतला की आम्ही फक्त याच प्रकारची शॉल स्वीकारणार, याच प्रकारचं फूल स्वीकारणार, याच प्रकारचा प्रसाद स्वीकारणार, तर बाकी दुकानांमध्ये ऑटोमॅटिकली दुसरी कुठलीही गोष्ट विकली जाऊ शकणार नाही. मंदिराच्या दरवाजावर ज्या प्रकारचं दर्शनामध्ये धानली होते त्याच्यावर निर्बंध नाही. तर आता मी पण थकलेलो आहे. लवकरात लवकर विश्वस्त मंडळ यावं आणि त्यांनी आता हा सगळा जो काही इतर कारभार आहे तो हातात घेऊन हे सगळ्या गोष्टींना निर्बंध आणावेत ही माझी माफक अपेक्षा आहे. आणि ती गोष्ट मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय लवकरच करतील. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असा नामदार साहेब असेल यांच्याकडे फुल हा प्रसाद बंद झाला होता. तुमच्याकडे ही लोक येतात, तुम्हाला त्यांच्या अडचणी सांगतात, त्यानंतर आपण तो निर्णय घेतो. मात्र हा निर्णय घेत असताना ज्या पद्धतीनं लूट होते, 200 रुपयाचं सामान 4.5 त्याच्यावर निर्णय असा होणार आहे जेव्हा ग्रामस्थांना मी आता सुचवलेलं आहे की यापुढे या तारखेपासून जो व्यक्ती लूट करताना सापडला त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. तो ज्या दुकानातून त्यांनी ते सामान आणलंय हे सगळं करायला त्या मूळ दुकान मालकांना जागा मालकावर गुन्हा दाखल केला जाणार हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण की नुसतं गरिबांना पकडून चालणार नाही. गरिबांना या गोष्टीसाठी प्रवृत्त करणारे जे पडद्याच्या पाठीमागं मोठे खिलाडी आहेत यांच्यावर आता गुन्हा दाखल करायचा निर्णय झालेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या नियमावली जाहीर केली तर हा निर्णय त्याच्यामध्ये होईल आणि मूळ जागा मालकावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे थांबणार नाही.
2 दिवसापूर्वी आमदार साहेबांनी सांगितलं की शिर्डी हे देवस्थान आहे, मात्र शिर्डी परिसरात अंमली पदार्थ तस्करांनी उच्छाद मांडलेला आहे. काय वाटतं, कसं बघतं झालं सगळं? पोलीस प्रशासन काय करतं एवढं मोठं department आपल्याकडे? मला असं वाटतं की जेवढं सक्षम पद्धतीने, मी आवर्जून सांगतो आणि मी या गोष्टीवर पूर्णपणे ठाम भूमिकेत आहे की तितकं चांगलं काम या शिर्डीमध्ये पोलीस डिपार्टमेंट करतंय. कोणत्याही तालुक्यामध्ये तितकं चांगलं काम होत नाही. समाज बदलत चाललेला आहे, लोक बदलत चाललेले आहेत, लोकांच्या मागण्या आणि विचार बदलत चाललेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येकावर निर्बंध घालणं हे शक्य नाही. पण माझं व्यक्तिगत मत आहे की पोलीस प्रशासन अतिशय योग्य काम करते. शिर्डीपुरतं मी बोलतो, म्हणजे राहत्या तालुक्याचं मी सांगू शकतो की चांगलं काम करते. आणि आपण जर पाहत असाल तर ही जी घटना घडलेली आहे ही 2 महिलांमधल्या जागेच्या वादावून झालेली घटना आहे. पण ज्या प्रकारचं शिर्डी आपण वर्ष 1.5 वर्षापूर्वी पाहतात, आज त्याच्यामध्ये परिस्थिती बदललेली आहे. पण आता यापुढं परिस्थिती बदलायची असेल तर विश्वस्त मंडळ आलं पाहिजे. आता आल्याशिवाय मला वाटत नाही की मी काही वेगळं याच्यामध्ये अजून करू शकतो. मी देखील एक मनुष्य आहे, माझ्या हातात जेवढी ताकद आहे तेवढी पूर्ण लावून मी 100% गरिबांच्या बाजूने आहे. पण ग्रामस्थ आणि सर्वसामान्य माणसाला एक संकट ठेवून आपल्याला पुढे शिर्डी घेऊन जायची आहे. दारू बिबट्या दिसला की आश्चर्य व्यक्त केलं जायचं, मग आता कुत्र्यासारखे बिबटे दिसायला लागले. नाही, आता हे पहा, दुर्दैवाने दुष्काळाची परिस्थिती फार पाऊस उशिरा पडल्यामुळं, पाणी कुठंतरी जंगलामध्ये कमी असल्यावर, पाणीचे स्तोत्र कमी असल्यामुळं जे काही जनावर असतील ते दुर्दैवाने आता गावांकडे वळाले किंवा पाण्याच्या स्तोत्राकडे वळाले आणि म्हणून या प्रमाणाच्या घटना वाढत असाव्यात. केंद्र शासनाला मी विनंती अगोदरच केलेली आहे की याची जी कॅटेगरी आहे ती बदलावी. आता शेवटी मी मागणीच करू शकतो, याच्या पलीकडे अजून काय केलं पाहिजे. तर आपला प्रयत्न आहे. आपण मागच्या जिल्हा नियोजनमधून माननीय पालकमंत्री महोदयांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला 7 कोटी रुपयाचं साहित्य दिलं, ट्रँक्युलायझर गन दिल्या, इन्फ्रारेड कॅमेरा दिले. आपण शासनाला इक्विप करू शकतो. पण जसं मी म्हणतो, सगळ्यांना धरून चालावं लागतं, तर बिबटे पण धरून आपण पुढे चालत राहू. काय करायचं? दादा, पथविक्रेत्यांचा निर्णय किती दिवसात होईल तरी साधारणतः? पथविक्रेत्यांचा निर्णय किती दिवसात होईल? ग्रामस्थांची भूमिका काय? ग्रामस्थांची भूमिका, ग्रामस्थांनी मिटिंग घ्यावी. मी त्यांना विनंती केली की 1 आठवड्याच्या आत तुम्ही मिटिंग घ्या, फार प्रदीर्घ काळ लांबू नका. तर मला वाटतं की आठवड्याभरात ग्रामस्थांनी नियमावली बनवल्यानंतर ती नियमावली आपण देऊ, त्याची अंमलबजावणी होईल. आणि आता आम्ही घाई करणार नाहीये. सगळ्यांना विश्वासात घेऊन वन्स अँड फॉर ऑल हे झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस बंद करा चालू करा, बंद करा चालू करा, हे चुकीचं दिसतं. तर ग्रामस्थांचा जो विश्वास आहे, ग्रामस्थांचा विश्वास आपण जिंकला पाहिजे आणि ग्रामस्थांच्या अनुषंगाच पुढे निर्णय होतो. ज्या जनता पार्टीचं आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, त्यानंतर एक जल्लोष पाहायला मिळाला. एक भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही कसं बघता दादा या सगळ्यांकडे? नाही, जे आंदोलन झालेलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी होतं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील संवेदनशीलता दाखवत युवक हा देशाचं भविष्य आहे या भावनेतून आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला आणि तो राजीनामा दिला गेला. बाकीच्या ज्या गोष्टी तिथं घडल्या त्याच्या प्रत्येकाच्या 2 बाजू आहेत, त्यावर मी भाष्य करणं चुकीचं राहील. मात्र मला एक गोष्ट निश्चित वाईट वाटते की आंदोलन करणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. आंदोलन केलं पाहिजे, आपल्या हक्कासाठी केलं पाहिजे. मात्र देशाच्या प्रधानमंत्री जे 12 वर्ष देशाची सेवा करतायत, त्यांना आई बहिणीच्या नावाने शिव्या देणं, अपशब्द वापरणं, हे जरा लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.